मित्रांनो नमस्ते. आज आपण बघणार आहोत GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम ह्या पुस्तकातील पुस्तक 2 विकास संकल्पना आणि मार्ग. हे आहे GKN 101 मधील पुस्तक दुसरे विकास संकल्पना आणि मार्ग. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 घटक आहेत, परंतु या 6 घटकांची 4 घटकात विभागणी केली आहे आणि चौथा घटक आहे 4A 4A 4E. घटक पहिला आहे मानवी हक्क, 2 सहकार, 3 उद्योजकता विकास, 4A ग्राहक चळवळ, 4A ग्राहकांच्या समस्या संकल्पना व कारणे, 4E ग्राहक संरक्षण कायदा 1986. डाव्या साईडला प्रास्ताविक दिलेला आहे आणि घटक 1 मध्ये दिले बघा. विषय विवेचनमध्ये हक्क म्हणजे काय, नव्या विचारांचा उदय, मानवाधिकारासाठीचा संघर्ष, मानवी हक्कांची घोषणा, स्वातंत्र्य आणि विकास यांचे संबंध, अमर्त्य सेन यांचे विचार, मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी यंत्रणा, लोकशिक्षणाची आवश्यकता. एवढ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकात शिकायला मिळणार आहे. आता आपण अनेक वेळा ऐकत असतो ह्युमन राईट, मानवाधिकार वगैरे ह्या गोष्टी. तर बघा आज आपल्याला ह्या पुस्तक 101 मधील पुस्तक 2 मधून आपल्याला ते सर्व शिकायला मिळणार आहे. बघा पहिलं हक्क म्हणजे काय, त्यानंतर बघा दुसरं येतं आहे हक्कांचे प्रकार, त्याच्यानंतर नैतिक हक्क आणि कायदेशीर हक्क, हक्क आणि कर्तव्ये. पुस्तक पान क्रमांक 3 वर आहे नैसर्गिक हक्क आणि संपत्तीचा अधिकार आवश्यक आहे काय, समतेचा अधिकार, असे सर्व पॉइंट दिलेले हक्कांचे. 1.2.2 मध्ये नव्या विचारांचा उदय, महत्त्वाची राजकीय परिवर्तने जी काही झाली, इंग्रजी शिक्षणातून नवीन विचारांची ओळख, भारतातील प्रबोधन व हक्कांची मागणी, त्याच्यानंतर स्वातंत्र्याची मागणी, म्हणजे जेव्हा भारतात लोकांना जाणीव झाली हक्कांची त्यावेळी लोकांनी स्वातंत्र्याची मागणी करायला सुरुवात केली. स्वातंत्र्याला समतेची जोड हवी, मानवाधिकारासाठीचा संघर्ष. तर मानवाधिकाराचा संघर्ष म्हणजे अमेरिकेत जो काही ब्रिटिशांची राजवट उलटून टाकण्यात आली त्याविषयी सगळी माहिती आहे. भारतातील प्रयत्न, मानवाधिकारांच्या बाबतीत भारतामध्ये काय काय प्रयत्न झाले. आता 1.2.4 मानवी हक्कांची घोषणा, मानवी हक्कांची गरज, प्रगती आणि स्वातंत्र्य, समतेचा अधिकार, असे हे सर्व पॉईंट आहे. बघा जगण्याचा अधिकार म्हणजे आपल्याला कोणकोणते अधिकार आहे, तर पहिला आहे हक्कांची अधिकार, प्रगती आणि स्वातंत्र्य, प्रत्येकाला प्रगती करण्याचा अधिकार, तसेच स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना समान हक्क सगळ्यांना, जगण्याचा अधिकार, बघा असंही पुढे भरपूर मोठा, स्वातंत्र्य आणि विकास यांचे संबंध, अमर्त्य सेन यांचे विचार, त्याच्यानंतर खुल्या अर्थव्यवस्थेतही सामाजिक नियंत्रणाची गरज, असे खूप वेगवेगळे पॉईंट दिले. आता हे बघा याच्यावर दिलेलं आहे की मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी यंत्रणा, जी यंत्रणा कशी काम करते. बघा बंदी प्रत्यक्षीकरण न्यायलेख, परमादेश न्यायलेख, प्रतिषेध न्यायलेख, अधिकारपृच्छा न्यायालय, उत्प्रेरण न्यायालय, मानवाधिकार आयोग. मग या मानवाधिकारांच्या बाबतीत लोकशिक्षणाची आवश्यकता,
हे सर्व पॉईंट दिलेले. इथं सारांश आलेला आहे आणि हा लेसन इथं संपला आहे. त्याच्यानंतर आपण बघा सहकाराविषयी नेहमी ऐकत असतो. सहकार म्हणजे काय? कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह बँका आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर सहकारी जे आहेत साखर कारखाने ते सुद्धा आपण ऐकलेले आहेत. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असते, ज्याला आपण सोसायटी म्हणतो, ती कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी असते. तर अशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्या सहकार्याच्या बाबतीत ऐकलेल्या आहेत. मग आता इथे घटक 2 याच्यामध्ये बघा आपल्याला काय अभ्यासायला मिळणार आहे? सहकाराची व्याख्या, सहकारी चळवळीची पार्श्वभूमी, उगम व व्याख्या. म्हणजे सहकार चळवळ कशी सुरू झाली, काय सहकार तत्वे, भारतात सहकार चळवळीला प्रारंभ आणि विकास कधी झाला, स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकारी चळवळ कशी होती, स्वातंत्र्योत्तर काळातील सहकारी चळवळ कशी होती आहे ना. त्यानंतर याच्यात काय महाराष्ट्रातील सहकार चळवळ कशी होती, हा सगळा अभ्यास आपल्या ह्या 2 सहकार याच्यामध्ये होणार आहे. हे बा याच्यामध्ये सहकार राज्यातील सहकारी चळवळीची प्रगती दिलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्था, म्हणजे या कितीपर्यंत दिलेल्या 31 मार्च 1999, म्हणजे खूप जुनं आहे, परंतु त्यावरून तुम्हाला एक कल्पना येऊन जाते की सहकारी संस्था काय आहेत. बघा इथं दिलंय महाराष्ट्रातील सहकार चळवळ, म्हणजे महाराष्ट्रात काय झालं काय नाही, सहकाराचे स्वरूप व व्याप्ती, आर्थिक स्वरूप, सामाजिक स्वरूप, शैक्षणिक स्वरूप, वैचारिक स्वरूप, संघटनात्मक स्वरूप, सहकाराची व्याप्ती, कृषी क्षेत्र, उत्पादन प्रक्रिया क्षेत्र, लघुउद्योग क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, सहकारी बँका आपण ऐकतच असतो नेहमी, ग्राहक क्षेत्र, सेवा क्षेत्र, नागरी क्षेत्र, सहकार शिक्षण आणि काही अन्य क्षेत्रे. त्याच्यानंतर 2.2.6 मध्ये काय दिले? सहकाराचे महत्त्व आणि गरज. मग आता सहकाराची गरज का बरे? बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय पॉईंट दिले? राष्ट्र विकासाला गती, राष्ट्र उत्पन्नात वाढ, असे जवळपास 10 पॉईंट त्यांनी दिलेले. आणि सहकाराची गरज याच्यामध्ये पण त्यांनी बघा काय काय पॉईंट दिले? भांडवलशाहीस विरोध, लोकांची चळवळ, सामाजिक विषमतेवर उतारा, असे याच्यात सुद्धा 8 पॉईंट आहे. संपत्तीचे समान वाटप, सहकारी संस्थांचे प्रकार. आता सहकारी संस्था ज्या आहेत त्या विविध प्रकारच्या असतात, तर त्या कोणत्या प्रकारच्या आहेत बघा. इथं टोटल 6 प्रकार दिलेले आहेत. म्हणजे पहिला उद्देशानुसार, नोंदणीनुसार, जबाबदारीनुसार, स्वरूपानुसार, कार्यक्षेत्रानुसार, सहकारी कायद्यानुसार प्रकार. तर ह्या सर्व बघा याच्यात दिलेलं आहे. कृषी संस्था, सहकारी बँका, त्याच्यानंतर गृहनिर्माण संस्था ज्याला आपण सोसायटी असं म्हणतो, शहरामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी, ते दिलेले. त्याच्यानंतर बघा विविध सहकारी संस्थांचे कार्य व वैशिष्ट्ये सगळं दिले. पतपुरवठा सहकारी संस्था, खेडेगावात यांचं जास्त प्रमाण असतं. सहकारी शेती संस्था, असे हे सुद्धा 10 पॉईंट दिले आहेत. म्हणजे या 10 पॉईंटद्वारे आपल्याला कळतं की विविध सहकारी संस्थांचे कार्य कसं चालतं ते. आता बघा इथं 2.2.9 मध्ये काय दिले? सहकारी चळवळीमधील उणिवा व त्यावरील उपाय. आता या उणिवा काय दिलंय बघा. पहिलं दिलंय सहकारी तत्वाबाबत अज्ञान. अशा ज्या उणिवा आहेत त्या बघा 10 पॉईंट याच्यात सुद्धा दिलेले आहेत. जसे अकार्यक्षम संस्था, असमान वाढ, हितसंबंधी गटांचे वर्चस्व
वगैरे. त्याच्यानंतर दिलंय सहकारी चळवळीच्या उणिवा किंवा त्रुटी, म्हणजे सहकारी चळवळीमध्ये काय दोष होते ते इथं दिलेले. बघा इथं आता 8 पॉईंट दिलेले आहे. आठ पॉईंट आहे. आणि सहकारी चळवळीमधील उणिवा दूर करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील त्याची सुद्धा बघा जवळपास 9 पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. जसं की सहकारी क्षेत्रात पुनर्जीवनाची आवश्यकता. त्यानंतर बघा इथं पेज नंबर 41 वर दिलंय सहकारी चळवळ यशस्वी होण्यासाठी उपाययोजना. म्हणजे ज्या सहकारी चळवळी आहेत ते यशस्वी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते जवळपास 7 उपाय त्यांनी दिलेले आहेत. आता भारतातील सहकारी चळवळीचा ताळेबंद म्हणजे काय, हिशेब, त्याची सगळी माहिती दिली. त्याच्यानंतर सहकारी चळवळीचे आर्थिक फायदे काय काय होतात ते आर्थिक फायदे 5 दिलेले आहेत. सहकारी चळवळीचे सामाजिक फायदे, सामाजिक स्तरावरती काय काय फायदे होतात ते याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि सहकार चळवळीचे आर्थिक विकासातील योगदान, म्हणजे सहकारी क्षेत्रामुळे आर्थिक विकास कसा कसा झाला ती सगळी माहिती याच्यात दिलेली. सहकार क्षेत्रातील काही नामांकित प्रयोग बघा, कुणी कुणी काय काय प्रयोग केलेत, म्हणजे जसं दूध डेअरी. त्याच्यानंतर बघा इथं साखर कारखाना, शेतकऱ्यांचा सहकारी संघ कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रात पत नागरी सहकारी बँकांची लक्षणीय कामगिरी, आणि महाराष्ट्रातील सहकारी चळवळींचे उल्लेखनीय उपक्रम पण दिलेले. सहकार चळवळीचा भविष्यकाळ आणि आवश्यकता, म्हणजे भविष्यकाळातही सहकार चळवळ कशी असेल आणि त्याची काय आवश्यकता राहील ती सगळी इथं माहिती दिलेली. त्याच्यानंतर मुक्त अर्थव्यवस्थेत सहकार चळवळीची आवश्यकता काय आहे ती सुद्धा माहिती दिलेली. तर बघा घटक 2 मध्ये जे काय आपण बघितलं सहकार, ते ह्या सहकारामध्ये सर्व माहिती सहकार क्षेत्राची आलेली आहे. आता घटक 3 उद्योजकता विकास. आता बघा याच्यामध्ये विषय विवेचन काय दिलेलं आहे, भरपूर मोठं दिलं आहे. उद्योजकतेची संकल्पना, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य. आता आपण गव्हर्नमेंटच्या बातम्या, म्हणजे गव्हर्नमेंटच्या तोंडातून जे नेते लोक आहेत, जे अधिकारी लोक आहेत त्यांच्या तोंडातून आपण नेहमी ऐकत असतो की उद्योजकता. तर उद्योजकता म्हणजे काय त्याचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये दिलेले. उद्योजकतेचे महत्त्व, उद्योजकतेविषयी काही समजुती आणि वस्तुस्थिती, उद्योजक आणि उद्योजकता विकास प्रक्रियेत समाविष्ट होणाऱ्या बाबी, विकासातील टप्पे, उद्योजक विकासाच्या पाऊलखुणा, विकास चक्र कसं असतं, उद्योजकता पुरवठा व समस्या, उद्योजकता विकास विषयक विविध दृष्टिकोन, दरी, रोजगार, नवनिर्मिती संधीचे 7 स्रोत, दैदिप्यमान कल्पना, नवनिर्मितीचे मूलतत्वे. म्हणजे ह्या प्रकरणामध्ये आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे की याचा जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला उद्योजकता बनायला मदत होईल. बघा इथं सगळं संकल्पना, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये दिलेले आहेत. याच्यात काय दिले, उद्योजकतेचे महत्त्व, समजुती आणि वस्तुस्थिती, हा पॉईंट बघा याच्यात दिले पेज नंबर 51. त्याच्यानंतर विकास प्रक्रियेत समाविष्ट होणाऱ्या बाबी आणि उद्योजकता विकासातील सगळे टप्पे दिले बघा, टप्पा आणि पायऱ्या. त्याच्यानंतर विकासाचा पाऊलखुणा पण दिलेला आहे. आता हे उद्योजकता विकास चक्र कसं चालतं ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली ग्राफिकल पद्धतीने. उद्योजकता पुरवठा व समस्या, म्हणजे अडचणी काय काय येतात, समस्या काय काय येतात, त्यांना काय प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागतं, व्यक्तिगत अडचणी, सामूहिक अडचणी, संस्थात्मक अडचणी. उद्योजकता विकास विषयक विविध दृष्टिकोन, म्हणजे उद्योजकतेविषयी जर बघा मानसशास्त्रीय दृष्टिकोन,
समाजवादी दृष्टिकोन आहे ना. त्याच्यानंतर असे विविध दृष्टिकोन दिलेत. उद्योजकीय दरी म्हणजे फरक, विकसनशील देश आणि अविकसित देश. त्याच्यानंतर उद्योजकीय दरी दूर करण्यासाठी उपाय दिलेले आहेत. आता इथं बघा स्वयंरोजगाराचे महत्त्व दिलेले आहे. आता स्वयंरोजगार म्हणजे काय, की जसं एक छोटासा दुकानदार असतो त्याला म्हणतात सेल्फ एम्प्लॉई, हातगाडी चालवणारे, म्हणजे जे स्वतःसाठी काम करतात. कंपन्यांमध्ये जे असतात त्यांना आपण एम्प्लॉई म्हणतो. म्हणजे काय होतं की तिथे काम करणारे लोकही दुसऱ्यासाठी काम करत असतात आणि त्यांना पगार हा दुसरीकडून मिळत असतो. तर जे असे छोटे छोटे उद्योगधंदा करणारे व्यक्ती आहेत ते स्वतःसाठी काम करतात, म्हणजे स्वतःच्याच दुकानात काम करतात, त्यांना म्हणतात स्वयंरोजगार. नवनिर्मिती, उद्योजकता, विकास. नवनिर्मिती म्हणजे काय, ती कशी करायची. मग नवनिर्मितीची जी संधी आहे तिचे 7 स्रोत दिलेले आहेत. जसं अनपेक्षित, तफावत, प्रक्रिया, गरज जन्म प्रक्रिया, असे 7 स्रोत दिलेले. जसं नवीन ज्ञान, डिटेलमध्ये माहिती दिलेली. दैदिप्यमान कल्पना म्हणजे काय, म्हणजे उद्योजकतेमध्ये नवनिर्मितीचे मूलतत्वे, ही सगळी माहिती दिली. नवनिर्मिती म्हणजे काय, तुम्हाला नवीन आयडिया आली पाहिजे, नवीन प्रोडक्ट सर्च करता आलं पाहिजे, तयार करता आलं पाहिजे की जे आत्तापर्यंत कुणी केलं नसेल, किंवा एखाद्या प्रोडक्टमध्ये आपण काही वेगळे बदल करता आले पाहिजे, याला म्हणतात नवनिर्मिती. घटक 3 संपला. आता बघा घटक 4 ग्राहक चळवळ. आता आपण नेहमी ऐकत असतो की ग्राहक मंच, आणि जर आपल्याला एखाद्या दुकानदाराने किंवा उत्पादकाने फसवलं तर आपण तिथं जाऊन दाद मागू शकतो फसवणुकीविरुद्ध. तर असं जे ग्राहक आहे, ग्राहकाला जे महत्त्व आहे ते प्राप्त होण्यासाठी जी चळवळ झाली तिच्याबद्दल माहिती आहे. जसं बघा ग्राहक संकल्पना व अर्थ, ग्राहकांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, ग्राहक चळवळीची आवश्यकता व स्वरूप, ती घटक 4 मध्ये आपल्याला दिलेली. बघा ग्राहक कोणाला म्हटलं जातं, त्याच्या त्या संकल्पना आणि अर्थ स्पष्ट केलेला आहे. ग्राहकाची बघा त्रिगुणात्मक संकल्पना, राज्य आहे, लोकशाही, प्राणशक्ती आहे, भांडवल आहे. 4.2.2 मध्ये ग्राहकांचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या बघा दिलेल्या आहे. ग्राहकांचे अधिकार हे सर्व दिले. ग्राहकांचे अधिकार काय आहे याचा अभ्यास तुम्हाला इथे होतो. ग्राहकांची कर्तव्ये व जबाबदारी, आवश्यक असेल तरच खरेदी करावी. वस्तूची पूर्ण माहिती घेतलीच पाहिजे. ठीक, या असे 8 जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. म्हणजे आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे ते त्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे. आता बघा 4.2.3 मध्ये काय, ग्राहक चळवळीची आवश्यकता व स्वरूप. मग ग्राहकाची चळवळ का बरं असली पाहिजे त्याचे हे 4 पॉईंट दिलेले. आवश्यकता काय आहे ते. इथं हा लेसन संपला. आता घटक 4 ग्राहकांच्या समस्या, संकल्पना व कारणे. ग्राहकांच्या समस्यांचे स्वरूप व कारणे, वस्तूबद्दलच्या समस्या, सेवांबद्दलच्या समस्या. आता बघा याच्यामध्ये ग्राहकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांचे कारणे काय आहेत त्याची सगळी माहिती दिलेली. बघा पेज नंबर 76, 77, 78, 79. वस्तूंबद्दलच्या काय समस्या असतात, वस्तूंचे प्रकार दिलेले आहेत. बघा 12 प्रकार वस्तूंचे दिलेले आहेत. मग आता इथे दिले मध्ये वस्तूबद्दलच्या समस्या, म्हणजे आपण ज्या काही वस्तू विकत घेतो त्यांच्या काय काय समस्या तयार होतात ते याच्यामध्ये दिलेलं आहे. मग याच्यामध्ये वस्तूचा अयोग्य ठिकाणी पुरवठा,
अशी सुद्धा एक समस्या असते. सेवांबद्दलच्या समस्या. आता सेवा म्हणजे काय, वस्तू घेतो ते ठीक आहे. सेवा म्हणजे काय, तर जसं वकील आहे, आपण वकील करतो, सेवा घेत असतो. आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा सेवा घेत असतो. आपण अकाउंटंटकडे जातो तेव्हा आपण त्याची सेवा घेत असतो. लाईट बिल घेत, आपण लाईट वापरतो, सेवा घेतो. म्युन्सिपाल्टीचं पाणी वापरतो, ती सुद्धा काय झाली, सेवा झाली. मग ह्या सेवांबद्दलच्या ज्या समस्या येतात, तसेच बघा, मग आता ह्या कोणकोणत्या सेवा दिलेल्या आहेत त्यांनी, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, बँकिंग सेवा, वित्त पुरवठा म्हणजे आपण कर्ज वगैरे घेतो, विमा व्यवसाय सेवा, परिवहन सेवा, टेलिफोन सेवा, विपणन सेवा म्हणजे मार्केटिंग, वितरण सेवा, माहिती सेवा, सल्ला सेवा, भोजन व निवास सेवा, इतर ऊर्जा पुरवठा, आरोग्य सेवा. असे बघा, करमणूक सेवा, मनोरंजन सेवा, कुरिअर सर्व्हिसेस, असे टोटल त्यांनी किती दिले, 20 प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं ते त्याच्यात दिलेलं आहे. आता घटक 4 ग्राहक संरक्षण कायदा. मग असं ज्यावेळी ग्राहकांना फसवणूक होत होती त्यावेळी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. मग त्या ग्राहक संरक्षण कायद्याची सगळी माहिती इथं दिलेली बघा. ग्राहक संरक्षण कायदा, व्याप्ती, वैशिष्ट्ये व विविध व्याख्या. ग्राहक कायद्यानुसार ग्राहक म्हणजे काय, व्यापारी काय, वस्तू सेवा, तक्रारकर्ता कोण, तक्रार अर्जदार, फिर्याद कशी करायची, दोष उणिवा, अनुचित व्यापार, व्यापारी प्रथा. काही व्यापारी लोक हे चुकीची प्रथा म्हणजे पालन करत असतात की जेणेकरून ग्राहकाला नुकसान सोसावे लागेल, तर त्याविरुद्ध कायदा. दोष उणिवा कमतरता काय आहेत कायद्यात. ग्राहक संरक्षण परिषदा. ग्राहक परिषदा स्थापनेचा उद्देश, ग्राहक न्यायमंच रचना, अधिकार व कार्यकक्षा. जे ग्राहकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. ग्राहकांना न्यायमंच मिळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. तिचे ही सर्व रचना कशी आहे ते दिलेले बघा. जिल्हा न्यायमंच कसा आहे, राज्य आयोग कोण आहे बघा. त्यांनी त्यांची काय काय म्हणजे मर्यादा आहे ते सगळं दिलेलं आहे. कोणी काय काय करायचं आहे. तक्रार दाखल करण्याची पद्धत म्हणजे यावेळी आपल्याला एखाद्या विरुद्ध तक्रार दाखल करायची असते त्यावेळी ती कशी करायची, तक्रार अर्ज कसा भरायचा, त्याची सगळी माहिती इथं दिलेली. आणि अशा प्रकारे पुस्तक दुसरे हे संपले. म्हणजे आपण बघितलं की GKNमध्ये पुस्तक 2 मध्ये आपल्याला जीवनात उपयुक्त पडणारी, पदोपदी उपयुक्त पडणारी खूप अशी सुंदर माहिती दिलेली आहे.